भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 4 हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला, म्हणजे या प्रभागातून उमेदवार हा सतत भाजपाचाच विजय होतो आणि त्यामुळेच हा प्रभाग क्रमांक 4 हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून जातो। ऐश्वर्या गणेश साखरे आणि वंदना गायकवाड हे गाडीवर आहेत आणि माझ्यासोबत आहेत अनंत जाधव यांचे चिरंजीव, आपलं नाव अभिनव आनंद जाधव आणि साखरे यांचे पती आहेत गणेश साखरे। कसं आहे, 10 दिवस पूर्ण झाले, 10 दिवसामध्ये काय प्रचारामध्ये काय 10 दिवसांमध्ये प्रगती म्हणण्यापेक्षा हा भाजपचा बालेकिल्ला आहे। आम्ही काय फक्त मतदानापुरतं लोकात जात नाही की जेणेकरून आम्हाला मतं मागायला जायची वेळ येईल। आम्ही फक्त लोकांना संपर्क करत आहोत की जेणेकरून प्रचारात आमच्यापर्यंत लोक पोचले, हे एकच गोष्टीसाठी आम्ही लोकांपर्यंत जात आहोत। कारण की आम्ही कायम कार्यक्रम घेणारे माणसं आहोत, कायम लोकातले माणसं आहोत। कधीतरी इलेक्शन पुरते येऊन फक्त प्रचार करून घरी जाऊन बसणारे नाही आम्ही। नाही, पण यावेळेस प्रभागामध्ये जर विकास झालाच आहे, पण वेगळं पण विजन काय असणार आहे प्रभागाच्या विकासासाठी? इथून पुढच्या टप्प्यामध्ये युवकांसाठी जे नवीन नवीन योजना येणार आहेत त्यातनं आम्ही उद्योजक तयार करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहेत। कारण की येणाऱ्या काळात तर IT पार्कमुळे भरपूर उद्योगधंदे सोलापुरात येणार आहेत। त्यातच एक भाग म्हणून आम्ही त्यातले सरकारी योजनेतनं जे जे फायदा होईल त्याचा आम्ही लोकांपर्यंत प्रचार करणार आहे। अनेक निष्ठावंतांपैकी हा एक भाजपाचा खूप मोठा निष्ठावंत आहे, म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यांच्या मिसेसची दखल घेतली आणि त्यांच्या मिसेसला उमेदवारी दिली। माझ्यासोबत अजित गायकवाड देखील आहेत, वंदना गायकवाड, हे दुसरी टर्म आहे भाजपाकडून आणि बऱ्यापैकी प्रभाग क्रमांक 4 मध्ये बऱ्यापैकी विकास झाला आहे आणि त्या विकासामध्ये जो काही साखरे यांनी दाखला दिलाय त्याचाच आधार आहे। कशा पद्धतीचा विकास झालाय असं तुम्हाला वाटतं? भारतीय जनता पार्टीच्या 4ही नगरसेवकाच्या वतीनं 2017 मध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने आमच्यावर विश्वास दाखवला त्या पद्धतीनं ज्या प्रभागामध्ये आम्ही 90% विकास केलेला आहे, कुठं क्वचित चुकून 10% राहिला असेल ते देखील आमचा जी कालावधी संपल्यानंतर 4 वर्षात राहिलेलं देखील आम्ही काम केलेलं आहे। वेगळं पण काय असेल यंदाच्या वेळेस? वेगळे पण काही नसणार। प्रभाग क्रमांक 4 चे 4ही उमेदवार भरघोस मताने निवडून येणार। पॅनल टू पॅनल संपूर्ण होणार। पॅनल टू पॅनल शिवाय एकही मत इकडे तिकडे जाणार नाही। म्हणजे आत्मविश्वास जास्त आहे गायकवाड यांना। आणखी एक आपल्या सोबत आहेत उमेदवार अनंत जाधव आणि त्यांचं म्हणजे त्यांचे चिरंजीव आहेत, ते काही कारणाने येऊ शकले नाहीत। म्हणजे खरं तर राजकारणामध्ये तूच उतरायला पाहिजे, पण पप्पा उतरले नाही। तुला राजकारणाची आवड आहे? नाही, आपण शिक्षण काय शिक्षण झालं? IT इंजिनिअरिंग 3rd इयर कुठल्या कॉलेजला? WIT ला। मग राजकारणामध्ये म्हणजे पप्पा आता जरा आजारी असल्यामुळे तू त्यांची धुरा सांभाळतोयस। राजकारणाची आवड नाहीये? नाही, आजारी असल्यामुळे जबाबदारी तेवढी पार पाडली। काय सांगितलं रे पप्पा जेव्हा तुला ह्या गोष्टी करायच्या आहेत म्हटल्यावर? काय म्हणाले तुला? काय नाही, शिक्षणाकडे लक्ष दे। नाही, तुला पदयात्रेला जायचंय म्हटल्यावर निरोप कसा दिला? मी इकडं, तू सांभाळ तिकडे, मी इकडे बघतो बाकीचे सगळे। म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे आणि जबाबदारी ते पूर्ण करतात। त्याच्याबरोबर आपल्या सोबत आहेत सचिन कुलकर्णी, प्रभाग क्रमांक 4 ची सगळी यंत्रणा सचिन कुलकर्णी यांच्याकडे आहे आणि ते नेटाने सांभाळतायत। विशेष आहे सचिन, हे दुसरं इलेक्शन आहे आणि या दुसऱ्या इलेक्शन मध्ये वेगळ्या पद्धतीचं काय यंत्रणा लावली? वेगळ्या पद्धतीचं म्हणलं तर मूलभूत सुविधा जे आहेत, रस्ते, ड्रेनेज, हे तर सगळं झालेलं आहे। आता जे लोकांसाठी आमचं व्यापारपेठ आहे, प्रभाग क्रमांक 4 म्हणजे व्यापारपेठ आहे, भरपूर एरिया आहे, त्यामध्ये पार्किंगची सोय करायची आहे की जे नागरिकांना त्यामुळे त्रास होतोय त्याची व्यवस्था करायची आहे। आणि ते मोठं सुसज्ज हॉस्पिटल जे पूर्वी मंगळवारपेठ भागात होतं ते आता काही कारणास्तव त्याची पडझड झालेली आहे, त्याची पुनर्निर्मिती करायची आहे जेणेकरून आपल्या परिसरातील लोकांना, सर्व नागरिकांना कमी खर्चात आणि मोफत औषधं त्यांना मिळावी या उद्देशानं हॉस्पिटलची चांगले सुसज्ज हॉस्पिटल असं आपल्याला इथे काढायचं आहे। आणि विशेष म्हणजे प्रचाराची यंत्रणा हे सचिनने इतकं व्यवस्थित हाताळलं की निकालाच्या अगोदर निकाल देण्याची मानसिकता मतदारांची झाली आणि अनेक निरीक्षकांनी देखील आपलं मत नोंदवलं की प्रभाग क्रमांक 4 मधून काही सीट हे नक्कीच विजयी आताच्या पोझिशनला आहेत। सचिन, हे खरंच तुमचं यश आहे असं वाटतं मला? यश हे सगळ्या कार्यकर्त्यांचं यश आहे।
प्रभाग क्रमांक 4 मधील भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते हे सक्षम आहे आणि सोलापुरात आणि शहर उत्तर मध्ये भारतीय जनता पार्टीला भरघोस मताचा पाठिंबा आहे. माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठीशी हे प्रभाग क्रमांक 4 राहिलेला आहे आणि पुढेही राहणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या एकट्या दुकट्या कोणाचं यश नसून हे सर्व कार्यकर्त्यांचं यश आहे असं मी व्यक्त करतो. हे मोठेपणा आहे सचिनचा. त्याबरोबर आणखी एक आहेत आपल्या सोबत गोपाल झुवर आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून जी दखल घेतली जाते सर्वसामान्य कार्यकर्त्यांची, अशी दखल घ्यावी अशी नेहमीच अपेक्षा व्यक्त करणारे गोपाल झुवर. खरंच यंदाच्या वेळेस काय विशेष समितीमध्ये तुम्हाला काही न्याय वगैरे मिळेल असं वाटतं? पक्षाने जे आदेश दिले त्याप्रमाणे आपण काम करणारे कार्यकर्ता आहे. पक्ष आदेश दिला आपण काम करतो. पक्षाने न्याय देत आहे हे आम्हाला 100% माहिती आहे. तर पक्ष जसा आपल्याला न्याय देईल त्याप्रमाणे आपण वागायचं आहे. नक्कीच. आणखी एक आपल्या सोबत आहे मारवाडी समाजाचा चेहरा. गेली 20-24 वर्ष झालं भाजपाच्या विचारधारेशी जोडलेला हा नेता. 40 वर्ष म्हणजे दम जोरात आहे 40 वर्षामध्ये. पण विशेष आहे, पण मारवाडी समाजाला नेतृत्व द्यायला पक्षाने कुठेतरी कमी पडले असं वाटत नाही का? नेतृत्व अजिबात नाही म्हणणार मी. कारण जेव्हा मारवाडी समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न झालेला आहे त्यातला मी एक आहे. मला सुद्धा 1997ला उमेदवारी दिली होती. त्याच्यानंतर गोपीकिसनजी भुताडांना दिली. त्याच्यानंतर सर्वात पहिला जनसंघाचा दिवा घेऊन दादाजी उभे होते. आमचे बाळासाहेब जव्हार. हो साहेब, मी आताच विचारतोय काँग्रेसवाल्यांनी पण तेव्हा त्यांना न्याय दिला मारवाडी समाजाला. आता दिला की नाही इतकंच एका शब्दात? अजिबात नाही. मी असं म्हणेन की न्याय दिला नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण मारवाडी समाज हा व्यापार वर्ग आहे, व्यापारी वर्ग आहे आणि इतका वेळ तो नागरिकांना देऊ शकत नाही जितका आपल्याला प्रभागात द्यावा लागतो. त्यामुळं मी मारवाडी समाज जर नाराज राहिला असता तर आज प्रत्येक प्रभागातल्या उमेदवारासोबत मारवाडी कार्यकर्ते आहेत दिसला नसता. हा मारवाडी कार्यकर्ते आहेत. मारवाडी समाजाबरोबर आणखी एक चर्चेमध्ये असलेलं नाव आणि सिद्धेश्वर यात्रेमध्ये सन्मानाने ज्याचा उल्लेख केला जातो ते म्हणजे शेटे घराण्याचे हे वारसदार आहेत. प्रभाग क्रमांक 4 साठी खूप नेटाने लढतायत आणि वरिष्ठांचा आदेश म्हणून. काय म्हणणार तुम्ही? प्रभाग क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 4 हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. मागील जवळपास 20-25 वर्षापासून इथे कमळ या चिन्हावर अधिकृत उमेदवार आतापर्यंत खूप चांगल्या बहुमताने निवडून आलेले आहेत. यंदाच्या निवडणुकीत सुद्धा प्रभाग क्रमांक 4चे 4ही उमेदवार बहुसंख्य मताने निवडून येणार हे शाश्वत आहे. आणखी एक आपल्या सोबत आहेत. त्यांची इच्छा आहे की मला बोलायचं आहे आणि त्यांच्या भावना दाखवत म्हणून मी त्यांना अगदी म्हणजे बोलतो. काय तुमचं काय अगदी स्पष्ट बोलत असाल तर तुम्ही म्हणजे स्पष्ट बोलता तसं मी स्पष्ट बोलतो. काय बोलायचं सांगा. प्रभाग 4 मध्ये आज ही पदयात्रा निघाली, उमेदवार डिक्लेअर झाले. काय वाटतं तुम्हाला? उमेदवार हे पक्षश्रेष्ठीने लादलेत की जनतेच्या मागणीप्रमाणे दिले? जनतेच्या मागणीप्रमाणे दिले. त्यांनी 16 तारखेची विजयी रॅलीज आहे. जी विजय रॅली 16 तारखेला होणार होती ना ते आजच आहे असं समजा तुम्ही. ही विजय रॅलीच आहे सध्या. असं निकाल तुम्हाला अगोदरच सांगतो. म्हणजे यंत्रणा एवढी सक्षम आहे, एवढी सक्षम आहे आणि प्रत्येक माणूस हा आपल्या प्रभागातील हे उमेदवार आहेत. कुठं बाहेरनं आणलेले माणसं नाही. ते प्रत्येक जण आपल्या ह्या प्रभाग 4 मधलेच लोक आहेत. हे सगळे प्रॉपर आहेत. प्रॉपर लोक आहेत. एक पण बाहेरला माणूस जनता जर का तुम्हाला इथे सक्षमपणे निकाल देत असेल आणि निकालापूर्वी निकाल देत असतील तर लोकप्रतिनिधींनी देखील तेवढी नैतिकता आणि जबाबदारीनं भागाचा विकास केलाय म्हणून तर द्यायलेत ना. ह्या अगोदरचे 2 नगरसेवक आहेत त्यांनी विकास केलाय त्यामुळे त्यांना उमेदवारी पण मिळाली. त्यानंतर आमचे आनंद नेता जाधव मोठे बंधू त्यांच्या सोबतीला आलेत. त्यांना मोठा पाठिंबा मिळालाय. त्यांचा मोठा आशीर्वाद त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांचा अजून उत्साह वाढलाय. आनंद नेता जाधवच्या मार्गदर्शनाखाली पद नसताना त्यांनी प्रभाग क्रमांक 4 मध्ये विकासाची अशी काही विकास झाला की त्याचा काय पाठ झाला असं म्हणायचं तुम्हाला? झालाय ना. आमदार विजयकुमार देशमुख मालकांच्या निधीतून भरपूर विकास कामे झाले. त्याची विश्वास आहे का? प्रत्यक्ष बघितलं? प्रत्यक्ष बघितले ना. विकास बघितलाय तुम्ही? प्रत्येक बघितलं. प्रत्येक कौतुक आहे. म्हणजे नक्कीच प्रभाग क्रमांक 4 मध्ये विकास झाल्याची मोठी पावती ह्या अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून दिली जाते. पण आणखी एक आपल्या सोबत आहेत उमेदवाराच्या कन्या. ती आपल्याशी बोलते म्हणते. काय बोलायचं बाळा तुला? मी आता सध्याला नीट करते. तर
नाही, तू शिक्षण सोडून राजकारणात यायची इच्छा आहे का तुझी? नाही असं काय नाहीये. मग तू कशासाठी आलीस इकडे? मी माझ्या मम्मीसाठी आले, माझ्या पप्पासाठी. काय म्हणाले तुला? चल म्हणाले का राजकारण बघ कसं असतं? नाही, मी स्वतः आले. मला बघायचं होतं की लोक कसं त्यांच्यावरती प्रेम करतात हे बघायचं होतं. म्हणजे लोक हे खरंच प्रेम करतात ह्याचा प्रत्यय आला? ते मला आधीपासूनच माहित होतं, फक्त डोळ्यांनी खात्री पटवायची होती, असं पटली ते. तुला काय वाटतं? मला वाटतं विजय आपलाच आहे. म्हणजे आपलाच आहे. विश्वास दांडगा आहे, पण मुलांचा देखील विश्वास असाच आहे. अनेक लोकांची इच्छा आहे की आम्ही देखील बोलावं, आमच्या देखील भावना व्यक्त कराव्या, पण आमच्याकडे वेळ मर्यादा असल्यामुळे आम्ही जास्त काही करू शकत नाही. ब्रेड न्यूज करता यासिन सैद सह मी नितीन पात्रे.